नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ ऐकायचा, सुशिक्षित बेरोजगारांनी हा व्हिडिओ ऐकायचा. बेकारी कमी व्हावी, कामधंदा लागेपर्यंत, नोकरी लागेपर्यंत रिक्षा टॅक्सीचे परवाने हे 5 वर्षासाठी दिले जातात. आता कुठं काम नाही, धंदा नाही, नोकऱ्या नाही, शिक्षण झाले, पण व्यवसाय नाही कुठला. तर ज्यांना कुणाला लायसन बिल्ले काढा, रिक्षाचं परमिट काढा आणि हा स्वयंरोजगार करा. जर तुम्हाला नोकरी कामधंदा लागला तर तुम्ही तो परवाना मग सरकारला जमा करा. परवाना 5 वर्षासाठी दिला जातो. इथं परप्रांतीयांची घुसखोरी ह्या व्यवसायात झालेली आहे आणि मुंबई ठाण्यात तर सगळी मक्तेदारी झालेली आहे. परवाना कुणालाही वापरता येत नाही. दुसऱ्याचे परवाने कुणी घेऊ नका. दुसऱ्याच्या गाड्या भाड्यानं चालवण्यापेक्षा बँकेला जर तुम्ही दररोजचे 300-300 रुपये शीप जी देता माफियांना, गुंडांना, दुसऱ्याच्या गाड्या चालवून ती शीप बगड्याला काढून ठेवा आणि महिन्याला जर तुम्ही हप्ता भरला बघता बघता तुमची गाडीचं कर्ज संपेल आणि त्यातून तुमचा व्यवसाय स्थिर होईल. आणि प्रत्येकाला प्रवासी वाहतुकीचा बिल्ला लागतो. आता 2010 पासून पितळी बिल्ले दिले जात नाहीत आणि मग आयडेंटिटी कोड दिला जातो तुम्हाला. त्याला आपण पिवळं ओळखपत्र म्हणतो आणि ते प्रत्येक चालकानं गळ्याला लावायचं, लॅमिनेशन करून गळ्याला अथवा तुमच्या खिशाला प्रवाशांना स्पष्ट दिसेल असं लावायचं आहे आणि ते RTOमध्ये 50 रुपयाला मिळतं. रिक्षाची परमिट कुठलीही बंद झालेली नाही. दुसऱ्याच्या गाड्या चालवण्यापेक्षा स्वतःचं परमिट, स्वतःचं गाडी. आणि प्रत्येकाने लक्षात ठेवा, आपण एका पाळीला ड्रायव्हर ठेवू शकतो, पण तुमच्या ओळखीचा असावा, त्याच्याकडे लायसन बिल्ला असावा. कारण त्यानं काही जरी केलं तर जे ज्या नावावर परवाना आहे त्यालाच ते कायदेशीर कारवाई त्याच्या होती, हे मात्र विसरू नका. आणि हा परवाना कोणाला घाण ठेवता येत नाही, काही सुद्धा नाही. दुसऱ्याला परवान्यासकट रिक्षासुद्धा विकता येत नाही. इथं बेबंदशाही आहे. तर मराठी तरुणांनी आता पुढं आलं पाहिजे. हा स्थानिकांचाच व्यवसाय आहे. मुंबई ठाण्यात तर ह्याच्यावर मराठी लोकांचं काय रिक्षा व्यवसायात काही राहिलेलं नाही. पुन्हा आपला स्थानिकांचा व्यवसाय आपल्या ताब्यात आणायचा आहे. प्रत्येकानं हा व्हिडिओ ऐका, एकमेकाला शेअर करा. रिक्षाची, टॅक्सीची परमिट काढा, आपला स्वयंरोजगार करा. जर आपण मागं पडतो या म्हणून ती लोकांचं फावलेलं आहे. आपण काय आता समजा आपल्याकडे कामधंदा नसेल काय, आपण UP, बिहार, झारखंडला जाणार आहे का? तर काही सुद्धा जाणार नाही. प्रत्येकानं रिक्षाचं परमिट काढा, स्वयंरोजगार करा. धन्यवाद. मूचवाले मोकाशी. YouTube पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.